द इंद्राणी मुखर्जी स्टोरीचा हा सेकंड पार्ट आहे। जर तुम्हाला ही सिरीज पूर्णपणे समजून घ्यायची असेल तर आधी तुम्हाला या सिरीजचा फर्स्ट पार्ट बघावा लागेल, ज्या व्हिडिओची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल किंवा पिन कमेंटमध्ये मिळून जाईल। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। शीनाने गायब झाल्याच्या नेक्स्ट मॉर्निंग राहुलला मेसेज केला की तिला हे रिलेशनशिप पुढे न्यायचं नाही आणि हे सगळं तिला पर्सनली बोलण्याची हिंमत नाही म्हणून मेसेज सेंड करते। इंद्राणीने राहुलला समजावलं की त्याचं फक्त ब्रेकअप झालंय म्हणून सगळं विसरून मूव्ह ऑन कर। इंद्राणी बोलते की कधी वाटतं की ती जिवंत आहे, कधी वाटतं तिची डेथ झाली, कारण तिचे मेसेजेस यायचे तर मला वाटायचं की 24 एप्रिल 2012 नंतर पण ती जिवंत होती। इंद्राणीने कधी मान्यच केलं नाही की शीना मेली आहे। कुणी आपली इतकी चांगली लाईफ सोडून का जाईल? आणि सोशल मीडिया, क्रेडिट कार्डच्या दुनियेत हे पॉसिबल कसं असू शकतं की काहीच पाहुलगुणा न सोडता कुणी गायब होईल? सगळ्यांना हेच वाटत होतं की इंद्राणी काहीतरी लपवते। एक अशी थेरी समोर आली होती की पोलीस कमिशनर राकेश मारियाला अननोन नंबरवरून कॉल आला होता की रायगडच्या जंगलात एक डेड बॉडी मिळाली आणि ती शीना बोराची आहे आणि ती मिसिंग नसून तिचा मर्डर झाला आहे। आणि यात इंद्राणीच्या ड्रायव्हर श्यामवरचा पण हात आहे। 21 ऑगस्ट 2015 इंद्राणीच्या अरेस्टच्या 4 दिवस आधी मुंबई पोलिसांच्या मते एक टीप मिळाल्यानंतर श्यामवर बँड्राच्या कार्टर रोडवर गेला होता त्याच्याजवळच्या बंदुकीची विल्हेवाट लावायला। आता प्रश्न हा होता की का कुणी ड्रायव्हर बंदुकीची विल्हेवाट लावण्यासाठी 8 किलोमीटर लांब जाईल जेव्हा तो मिठी नदीजवळ राहतो, जी बंदुकीची विल्हेवाट लावण्यासाठी बेटर प्लेस आहे। पोलिसांना श्यामवरच्या ॲक्टिव्हिटीजवर डाऊट होता म्हणून त्यांनी त्याला अरेस्ट केलं आणि त्याच्याजवळ पोलिसांना एक बंदूक मिळाली। श्यामवरने पोलिसांना सांगितलं की त्याने संजीव आणि इंद्राणीसोबत मिळून शीनाचा मर्डर केला। का कोणता ड्रायव्हर हे स्टेटमेंट देईल फक्त पोलिसांना त्याच्याजवळ बंदूक मिळाली म्हणून, की 3 वर्षाआधी झालेल्या मर्डरमध्ये त्याचा हात होता, जेव्हा त्याच्याजवळ भेटलेल्या त्या बंदुकीचा संबंध त्या गुन्ह्याशी काहीच नव्हता। सगळ्यांना वाटत होतं की 3 वर्षानंतर टीप मिळणं, त्यानंतर ड्रायव्हरची अरेस्ट होणं आणि त्याचं ते स्टेटमेंट हे सगळं प्री प्लॅन्ड होतं इंद्राणीला फसवण्यासाठी। ज्याने कोणी हे प्लॅन केलं त्याला इंद्राणीला फसवून फायदा होणार होता। एक रिझन हे असू शकतं मर्डरचं की इंद्राणी आणि शीना यांचं पटत नव्हतं आणि सेम थिंग मिखेलसोबत पण होती। मिखेल सांगतो की इंद्राणीने मला भेटायला बोलवलं 24 एप्रिलला जेव्हा शीना गायब झाली। रात्रीची फ्लाईट होती म्हणून मी रात्री 8:30 पर्यंत घरी पोहोचलो तर तेव्हा घरी कोणीच नव्हतं। मी इंद्राणीला कॉल केला तेव्हा तिने सांगितलं की आम्ही आता जरा बिझी आहोत, जरा वेळ लागेल। मला असं वाटतं की शीनाचा मर्डर तेव्हाच झाला असावा। श्यामवरच्या अकॉर्डिंग ते बँड्राच्या सुनसान गल्लीमध्ये गेले। तिथं इंद्राणीने शीनाला पाणी प्यायला दिलं, ज्यात नशीला पदार्थ असल्यामुळं शीना बोरा बेहोश झाली। नंतर संजीव, इंद्राणी आणि श्यामवर या तिघांनी तिचा गळा दाबून तिला मारून टाकलं। तिथून ते ताज हॉटेलला गेले। तिथं इंद्राणीने चहा घेतला जेव्हा की तिच्या गाडीमध्ये एक डेड बॉडी होती। त्यानंतर ते लोक घरी गेले आणि शीनाची लाश डिक्कीमध्ये टाकली। मिखेल सांगतो की थोड्या वेळानंतर इंद्राणी घरी आली आणि तिने मला ड्रिंक ऑफर केली। एक घोट घेतल्यानंतर मला असं फील झालं की त्यात काही मिक्स केलं आहे। तिथंच अंधारात संजीव पण उभा होता, जो माझ्या बेशुद्ध होण्याची वाट बघत होता। त्यानंतर इंद्राणी बोलली की तिला मीटिंगला जायचंय। रात्रीच्या 1-2 वाजता कुठली मीटिंग असू शकते? इंद्राणी गेल्यानंतर मी स्वतःला सांभाळून तिथून लगेच निघून गेलो। जर निघालो नसतो तर कदाचित माझा पण मर्डर झाला असता। श्यामवर शेवटपर्यंत त्याच्या स्टेटमेंटवर कायम होता। शीनाला मागच्या सीटवर बसून इंद्राणीने तिचा मेकअप केला, ती जिवंत वाटावी म्हणून। ड्राईव्ह करून ते रायगडला गेले आणि जंगलात शीनाच्या बॉडीवर पेट्रोल टाकून शीनाला जाळलं।
श्यामवरने स्वतःला असा दाखवण्याचा प्रयत्न केला की तो एक आज्ञाधारक नोकर होता. त्याने तेच केलं जे मॅडमने सांगितलं. त्याच्या मते सगळं इंद्राणीने केलेलं. सप्टेंबर 2015मध्ये DNA टेस्ट अनुसार माहिती पडलं की जी बॉडी रायगडच्या जंगलात मिळाली ती शीनाचीच आहे. इंद्राणीच्या वकिलाने DNA टेस्टला खोटं ठरवण्याचा पुरजोर प्रयत्न केला. त्यात जरा पण काही कमतरता असती तर त्यांनी त्याला ॲज अ विपन यूज केलं असतं की DNA टेस्टला एव्हिडन्स मानला जाऊ नये. त्यानंतर अकॉर्डिंग टू सोर्सेस हे माहिती पडलं की शीनाच्या मर्डरनंतर जवळपास 1 वर्ष शीनाचा फोन इंद्राणीने यूज केला आणि तिने मेसेज करून राहुलशी ब्रेकअप केलं. प्रॉसिक्युशनने एक साक्षीदार कोर्टात सादर केला होता जी इंद्राणीची सेक्रेटरी होती. इंद्राणी शीनाच्या मर्डरला लपवण्यासाठी जे काही करत होती ते सगळं तिला माहिती होतं. तिने सांगितलं की इंद्राणीने शीनाच्या ईमेल ID यूज करण्याचा प्रयत्न केला. जेव्हा ती यूज करू शकली नाही मग तिने एक न्यू ईमेल ID बनवली. त्याच ईमेल ID वरून विधीला पण मेसेज आला होता 2013मध्ये. इंद्राणी सांगते की हे सगळे आरोप आहेत आणि त्याला प्रूव्ह करणारे कोणतेच एव्हिडन्स नाहीत, म्हणून त्याला आपण खरं मानू शकत नाही. मला एक मुलगी आहे जी मला न सांगता गायब होते आणि माझ्याशी संबंध तोडते आणि नंतर सेम ती स्टोरी. तर याविषयी मी काय चिंता करू? न्यू ईमेल ID तर विसरूनच जा, मी तिच्याशी कॉन्टॅक्ट पण का ठेवणार? श्यामवरच्या अकॉर्डिंग त्यांनी 1 दिवस आधीच मर्डरची प्लॅनिंग केली होती की कसं मारायचं आणि कुठे बॉडी लपवायची. प्रॉसिक्युशनच्या मते पीटरला हे सगळं माहिती होतं की काय होत आहे. इंद्राणीचे वकील सांगतात की इंद्राणीला प्रॉपर्टी बाय करण्याचं ॲडिक्शन आहे, म्हणून मग 23 एप्रिलला ती रायगडला तिच्यासाठी एक प्रॉपर्टी विकत घेण्यासाठी गेली होती ज्यावर तिला फार्म हाऊस बनवायचं होतं. तर हा सगळा एक कोइन्सिडन्स आहे आणि दुसरं काहीच नाही. 2019मध्ये इंद्राणीने पीटरशी डिवोर्स घेतला. डिवोर्समध्ये इंद्राणीला खूप प्रॉपर्टी मिळाली. पत्रकारांच्या मते पीटरला सगळं माहिती होतं, पण तो असं दाखवण्याचा प्रयत्न करत होता की जसं त्याला काहीच माहिती नाही. दोघांमध्ये वाद व्हायला लागले म्हणून मग त्यांनी डिवोर्स घेतला. इंद्राणीला जेव्हा बेल मिळाली आणि विधीने तिला साथ दिली तेव्हा पीटरच्या फॅमिलीने तिच्याशी संबंध तोडले. 26 एप्रिल 2012, 2 दिवसानंतर जेव्हा शीना गायब झाली तेव्हा मिखेल त्याच्या आईला एक मेल करतो की तुम्ही मला मुंबई टू गुवाहाटीच्या फ्लाईटचे 14,000 रुपये देऊ शकता का? आय लव्ह यू सो मच. इंद्राणी सांगते की कोणी पण सुज्ञान व्यक्ती जो मर्डररपासून लांब पळतो तो असं मेसेज नाही पाठवणार की आय लव्ह यू सो मच, आणि अशीच बरीच मेसेजेस कंटिन्यू सेंड केली गेली होती. हा तर मूर्खपणाच आहे नाही का? मिखेल सांगतो की इंद्राणीशी माझं रिलेशनशिप पैशांसाठी होतं. मी तिला नाराज करू शकत नव्हतो. लोक मला विचारतात की शीनाला शोधण्याचा प्रयत्न का केला नाही. 20 वर्षाचा मुलगा काय करणार जेव्हा तो त्याच्या आजी आजोबांना सांभाळत होता? मी माझ्या आजी आजोबांचं घर कसं सोडू शकत होतो? मिखेलचं म्हणणं होतं की त्याच्या आजी आजोबांची प्रकृती ठीक राहायची नाही, म्हणून शीनाला कधी शोधण्याचा प्रयत्न त्याने केला नाही. दुसरीकडे इंद्राणीला पैसे मागून तो SUV घेतो आणि बोलतो की जेव्हा मी गाडी घेतली तेव्हा त्यांची तब्येत ठीक झाली होती. या गोष्टींमुळं असं लक्षात येते की मिखेल फक्त मिसलीड करत होता. खरं तर त्याला पण पैसा आणि लक्झरियस लाईफ हवं होतं. इंद्राणी सांगते की मिखेल एक खोटारडा आणि कामचोर व्यक्ती आहे आणि लोक मला ऐकवतात की मी माझ्या मुलांना सोडून का गेली. आतापर्यंत जेही फॅमिली मेंबर्सने सांगितलं ते हाफ ट्रूथ होतं. अजूनपर्यंत त्या सगळ्यांनी ते नव्हतं सांगितलं जे त्यांना माहिती आहे. राहुल प्रॉसिक्युशनचा एक मुख्य साक्षीदार होता, कारण त्याने कधीच इंद्राणी आणि पीटरच्या बोलण्यावर विश्वास केला नाही. त्यांनी त्याला समजवण्याचा प्रयत्न केला की शीना ठीक आहे आणि आमचा कॉन्टॅक्ट तिच्याशी झाला आहे, पण राहुलने यावर कधीच विश्वास केला नाही. तो नेहमी हेच बोलायचा की जोपर्यंत माझं बोलणं तिच्याशी होत नाही तोपर्यंत मी हे मान्य करणार नाही की शीना ठीक आहे. राहुलच होता ज्याने शीनाचा पत्ता लावण्याचा, तिला शोधण्याच्या गोष्टीवर जोर दिला. त्यालाच फक्त शीनाविषयी माहिती करून घ्यायची होती. तो शीनासाठी जस्टिस डिमांड करत होता. इंद्राणी सांगते की मी जेव्हा जेलमधून बाहेर आली तेव्हा मी एक व्हॉट्सॲप ग्रुप बनवला, जस्टिस फॉर शीना.
कारण जेव्हा मी जेलमधून बाहेर आली तेव्हा मला विश्वास बसला की शीना आता जिवंत नाही. मी त्या ग्रुपचं नाव चेंज करणार आहे आणि त्या ग्रुपचं नाव जस्टिस फॉर इंद्राणी असं ठेवणार आहे. मला पण जस्टिस मिळायला पाहिजे, कारण मी जेलमध्ये 6.5 वर्ष व्यतीत केली अशा मुलीसाठी जी मे बी आता पण जिवंत आहे. तर या पॉईंटवर मला असं वाटतं की आपल्या स्वतःसाठी जस्टिस मिळवणं खूप गरजेचं आहे. कारण मी ही केस फक्त कोर्टमध्येच नाही तर पूर्ण मीडियासमोर लढली आहे. मीडिया आणि सगळ्यांनी हे डिसाईड केलं की मी गुन्हेगार आहे. मला वाईट साईड बोलण्यात आलं की मी एक वाईट आई आहे. मला वाटतं की मी एक परफेक्ट आई नाही, बट एक चांगली आई नक्कीच आहे. मला विधीशी खूप प्रेम आहे. मी मिखेलवर नाराज आहे, त्याच्या बिहेवियर आणि खोटारडेपणासाठी. पीटर सतत खोटं बोलत राहिला, त्यामुळं मी आणखी फसत गेली. मला वाटतं की माझी फॅमिलीच नाही, माझ्या फॅमिलीने मला डिसअपॉइंट केलं खूप खूप वाईट पद्धतीने. आणि मला माझ्या लाईफमध्ये सर्वात मोठा धोका दिला तो माझ्या मोठ्या मुलीने, शीनाने. मला वाटतं की शीना सर्वात बेस्ट बनू शकली असती, कारण ती हार्डवर्किंग, प्रेमळ आणि काइंड होती. पण आता होती नाही म्हणायला पाहिजे, आहे असं म्हटलं पाहिजे. जर ती जिवंत असेल तर मी बोललेलं सगळे बोल परत घेते, कारण मला असं वाटतं की ती खूप चालाक आणि हुशार मुलगी आहे. एक पर्सन 25 वर्षाचं असताना गायब होण्याचं डिसाईड करतो. जेव्हा मी माझं घर सोडलं तेव्हा माझे पॅरेंट्स माझ्या शोधात आले होते का? नाही ना. त्याविषयी तर कोणीच बोलत नाही. मला आता याविषयी काही बोलायचं नाही आहे. मला वाटतं की मी आता एकटी आहे आणि मी जशी आहे तशी मी खुश आहे. कारण मला वाटतं की माझ्या लाईफवर आता माझा चांगला कंट्रोल आहे आणि माझ्या इमोशन्सवर पण. आता मला पीटरची वाईफ होण्याचं नाटक करायची गरज नाही. विधी मोठी झाली, मिखेल त्याचं लाईफ जगतोय, शीना काश्मीरमध्ये कुठं लपून बसली किंवा जिथं कुठं असेल. आता इथं फक्त मी आहे. मी आता स्वतःसाठी जगू शकते, हसू शकते, रडू शकते, जे पाहिजे ते करू शकते. आणि आता मला खूप बरं वाटतंय. आता मी फ्री झाली. जर्नलिस्ट कावेरी बोलतात की जेव्हा तुम्ही इंद्राणी मुखर्जीसारख्या केसवर काम करता तर मी हे नाही बोलणार की मला विश्वास आहे की तिने क्राईम नाही केला. मला हे वाटतं की एक पर्सन जिने हे सगळं मिळवण्यासाठी खूप मेहनत घेतली, हे लाईफ जगण्यासाठी, इतक्या मेहनतीने घडवलेलं आयुष्य टिकून ठेवण्याची भीती काय कोणाला एखाद्याचा मर्डर करू शकतो का? जेव्हा आपण हैवान, सायकोपॅथविषयी वाचतो, जेव्हा तुम्ही काही सक्सेसफुल लोकांविषयी वाचता जे कधीकधी बॉर्डरलाईन सायकोपॅथ असतात, तर वाटतं की हे पॉसिबल आहे. इंद्राणी मुखर्जी शीना बोरापासून कधी वाचू शकत नाही. ती कधी शीनापासून सुटका मिळवू शकत नाही. आणि शीना बोरा नेहमी इंद्राणी मुखर्जीसोबतच राहणार. आणि हा विचार पण की तिने कदाचित शीना बोराचा मर्डर केला आहे. इंद्राणीला विचारलं जातं, तुम्ही तुमच्या मुलीची हत्या केली का? तेव्हा इंद्राणी हसून विचारते, हा कसा स्टुपिड क्वेश्चन आहे. आणि सिरीज इथेच संपते. तर मंडळी, हे होतं द इंद्राणी मुखर्जी स्टोरी बरीड ट्रूथ सिरीजचं एक्सप्लेनेशन, जिथं एक व्यक्ती गायब झाली, मारला गेली किंवा जिवंत आहे या गोष्टी अजून क्लिअरच झाल्या नाही. लोकांना वाटतं की शीनाची हत्या झाली आणि तिला मारणारी तिचीच आई इंद्राणी आहे. तर इंद्राणीचं म्हणणं आहे की शीना जिवंत आहे आणि ती कुठेतरी लपून बसली आणि तिच्यावर लावलेले आरोप खोटे आहेत. काय खरंच इंद्राणीने शीनाचा मर्डर केला असेल, की दुसऱ्या पर्सनने करून इंद्राणीला फसवलं, की शीना जिवंत आहे, हे कोणालाच माहिती नाही. पण जे सिरीजमध्ये दाखवलं त्यावरून आपण अंदाज बांधू शकतो की काय खरं आहे. ढोबळमानाने बघितलं तर जी स्टोरी आहे ती हेच सांगते की इंद्राणीने शीनाचा मर्डर करून शीना जिवंत असल्याचं नाटक केलं. तिला मर्डरर मानणं सोपं आहे, कारण तिच्याजवळ रिझन होतं शीनाला मारण्याचं. शीना इंद्राणीच्या वडिलांची मुलगी होती असं इंद्राणीने सांगितलं. पण ही पण गोष्ट मानल्या जाते की शीना सिद्धार्थ दासची मुलगी होती. जर शीना इंद्राणीला तिच्याच वडिलांमुळे झाली तर साहजिकच तिला शीना नापसंत होती. इंद्राणी कधी तिला ॲक्सेप्टच करू शकली नाही की शीना तिची आणि तिच्या वडिलांपासून झालेली मुलगी आहे. इंद्राणी जगाला सांगू शकत नव्हती की शीनाचा बाप कोण आहे. ती ही गोष्ट रहस्य ठेवू पाहत होती. पुढे हे रहस्य सगळ्यांना उघड झालं की शीना कोण आहे. हां, ही गोष्ट फार कमी लोकांना माहिती होती की शीना
हे इंद्राणीच्याच वडिलांमुळे झालेली मुलगी होती. जर हे रहस्य उघड झालं असतं तर इंद्राणीने जेही मिळवलं होतं ते मातीस मिळालं असतं. आपली इज्जत आणि इमेज वाचवण्यासाठी इंद्राणीने शीनाचा मर्डर केला असं आपण गृहीत धरू शकतो. पण कधीकधी असं होतं की एखादा व्यक्ती आपल्याला वाटतं की त्यानेच हे सगळं केलं असावं. पूर्ण एव्हिडन्स इंद्राणीच्या विरोधात होते आणि कोणास ठाऊक जर एखाद्याने त्याच गोष्टीचा फायदा घेऊन इंद्राणीला फसवलं असेल तर. 3 वर्षानंतर एक ड्रायव्हर बंदुकीसोबत अरेस्ट होऊन 3 वर्षाआधीच्या गुन्ह्याची कबुली देतो. हे काय तितकं लॉजिकल वाटत नाही. जेव्हा तो त्याच्या मालकींसाठी इतका लॉयल असतो तर आता अचानक काय झालं? त्याने सगळं सत्य कबूल केलं. काय त्याला त्यासाठी पैसे मिळणं बंद झालं होतं की दुसऱ्याने त्याला पैसे देऊन हे सगळं कबूल करायला सांगितलं? मिखेल पण खूप गोष्टी खोट्या बोलत होता. जेव्हा तो वाईट काम करत होता ते लपवण्यासाठी त्याने इंद्राणीला वाईट बनवलं. मेसेजेस या गोष्टीचं प्रूफ आहे की त्याचे इंद्राणीशी खूप चांगले संबंध होते, फक्त आणि फक्त पैशांसाठी. शीना गेल्यानंतर पण तो इंद्राणीशी कॉन्टॅक्टमध्ये होता, तिच्याकडून पैसे घेत होता आणि लक्झरियस लाईफ जगत होता. जेव्हा गाडी घेतल्याच्या गोष्टीवर तो फसला तर मला असं वाटतं की त्याला फक्त सिंपती हवी होती. स्वतःला दुःखी दाखवण्याचा प्रयत्न तो करत होता. कोणास ठाऊक त्याला ड्रग ॲडिक्शन असावं. त्याच्या स्टोरीमध्ये आणि ड्रायव्हरच्या स्टोरीमध्ये एक कॉमन फॅक्टर होता, तो म्हणजे संजीवचा काय मोटिव्ह असेल शीनाला मारून इंद्राणीची हेल्प करण्यामागं? ही एक डॉक्युमेंटरी असल्यामुळं इथं कोणी पूर्ण सत्य उघड करणार नाही. त्याच गोष्टी उघड करतील ज्यामुळे त्यांना सिंपती मिळेल. सगळ्यांनी स्वतःला चांगलं आणि दुसऱ्यांना वाईट दाखवण्याचा प्रयत्न केला. इंद्राणीने सांगितलं की पीटरला तिच्या पास्टविषयी सगळं माहिती होतं, पण पीटर अरेस्ट झाला तेव्हा त्याचं म्हणणं होतं की त्याला याबाबत काहीच माहिती नव्हतं. जेव्हा राहुलने पण त्याच्या वडिलांना एकदा शीना आणि इंद्राणीच्या रिलेशनविषयी सांगितलं होतं तेव्हा त्याने विश्वास नाही केला. पण त्याला ही गोष्ट माहिती तर झाली होती ना. संजीवचं तर नाही सांगू शकत, पण हां, आपण बोलू शकतो की पीटर इन्व्हॉल्व असेल शीनाच्या मर्डरमध्ये. त्याला भीती असावी की या गोष्टी उघड झाल्या इंद्राणी आणि शीनाच्या रिलेशनविषयी तर या गोष्टी फॅमिलीची रेप्युटेशन डॅमेज करतील. पण जेव्हा इंद्राणी अरेस्ट झाली तेव्हा पीटर पलटला. कोणीच अरेस्ट झालं नसतं जर पोलिसांना टीप मिळाली नसती. तर मग ही टेप देणारं पर्सन कोण होतं? आणि कोण असेल तो पर्सन ज्याने ड्रायव्हरला बंदुकीची विल्हेवाट लावायला सांगितली आणि सांगितलं असेल की पोलिसांनी पकडलं तर सगळं कबूल कर. मे बी जी डील झाली असेल त्यात काही गडबड झाली असावी, म्हणून त्या पर्सनने इंद्राणीला फसवलं असावं. कोण असेल जो शीनाचा मर्डर करू शकतो? पीटर, इंद्राणी, राहुल की विधी की पीटरचे फॅमिलीवाले? कारण ते इंद्राणीला पसंत नाही करायचे. जेव्हा कोण व्यक्ती एखाद्याप्रती जास्त प्रेम आणि अफेक्शन दाखवतो तो पण दोषी असू शकतो. तो दाखवण्याचा प्रयत्न करतो की तो असं कसं करू शकतो जेव्हा त्या व्यक्तीवर त्याचं इतकं प्रेम आहे. काय माहीत जर राहुलनेच शीनाला मारलं असेल तर, किंवा गायब केलं असेल तर, कारण लास्ट टाईम तोच तिच्यासोबत होता. तो पण फेक ID बनवू शकतो. त्याला पण माहिती असावं की इंद्राणी 23ला रायगड जमीन बघण्यासाठी गेली असावी. तेव्हा त्याने शीनाला मारून तिथं गाडलं असावं की इंद्राणीवर डायरेक्ट डाऊट जावा. काय रिझन असेल जर राहुलने शीनाला मारलं असेल तर? राहुल इंद्राणी आणि पीटरच्या लग्नाविरुद्ध होता. तो इंद्राणीला जरा पण पसंत नाही करायचा. पीटरचा पूर्ण परिवारच इंद्राणीला पसंत नाही करायचा. तर काय माहीत द्वेष इतका वाढला असावा की सगळ्यांनी शीनाचा खून करून इंद्राणीला फसवण्याचा प्लॅन बनवला असावा. किंवा असं वाटलं असावं जशी इंद्राणी लग्न करून घरात आली आणि सगळं तिचं झालं तसंच शीना पण करेल. किंवा INX मीडियाच्या पैशांच्या हेराफेरीबाबत शीनाला काही माहिती असावी म्हणून तिला मारलं गेलं असावं. इंद्राणीला पैसा आणि लक्झरियस लाईफ हवं होतं आणि हे मिळवण्यासाठी तिने 3 लग्न केले. ती पीटरसोबत सेटल होऊन आपला पास्ट लाईफला विसरली होती. पण जेव्हा तिच्या फॅमिलीकडून तिला पत्र आलं तेव्हा ती घाबरली की ते लोक तिचं लाईफ खराब करू शकतात. पैसे देऊन तिने सगळ्यांना चूप केलं. पण शीना तिच्या फॅमिलीमध्ये सामील झाली राहुलच्या हेल्पने. ही गोष्ट इंद्राणीला आवडली नसावी, कारण पैशांची धोष शीनावर चालत नव्हती आणि ती सगळ्यांना हळूहळू सांगत होती की शीना तिची बहीण नसून मुलगी आहे. पत्रकार कावेरीचं म्हणणं बरोबर होतं की जेव्हा शून्यापासून कोणी व्यक्ती इतक्या उंचावर चापलुशी करून म्हणा किंवा
जाळ्यात फसून म्हणा किंवा विदाऊट मेहनत म्हणा, इतक्या उंचावर पोहोचल्यावर त्याच्या मनात तर ही भीती राहणारच ते सगळं गमावण्याची, जेव्हा त्या पर्सनसमोर तिचं पास्ट लाईफ येईल. काय माहीत इंद्राणीने रेपची स्टोरी बनवली असावी सिंपतीसाठी. हे सगळं खोटं बोललं असावं. इंद्राणीचे वडील आणि सिद्धार्थने पण हे सांगितलं की शीना सिद्धार्थ दासची मुलगी आहे आणि इंद्राणीने सिद्धार्थला तो श्रीमंत नसल्यामुळं सोडलं होतं. असं असू शकतं की इंद्राणीचं कोण्या दुसऱ्याच पर्सनशी रिलेशन असावं आणि ती त्यापासून प्रेग्नेंट असावी आणि तिने यात तिच्या वडिलांना बदनाम केलं असावं. जर तिचे वडील रेपिस्ट असते तर तिने तिथे तिची मुलं त्याच्याजवळ का सोडली? आणि खरंच जर ते इतके वाईट होते तर शीनासोबत पण हा सगळा प्रकार होण्याचे चान्सेस खूप होते. पण तसं कुठेच समोर आलं नाही की शीनासोबत असं काही झालंय. एका पॉईंटला इंद्राणीचे वकील बोलतात की शीना सिद्धार्थ दासची मुलगी आहे. तेव्हा इंद्राणी सांगते की तथाकथित मुलगी आहे. यावरून असं फील होतं की गोष्ट काही दुसरीच आहे, की जेव्हा एखादी मुलगी स्वतःला बरोबर दाखवण्यासाठी आपल्या वडिलांना बदनाम करू शकते तर ती काहीही करू शकते. काय खरंच इंद्राणीने ही स्टोरी रचली असावी? जर हो तर मग ती काहीही करू शकते तिची इमेज वाचवण्यासाठी. तिच्या म्हणण्यानुसार शीना जिवंत आहे आणि जर खरंच तिला तिच्या मुलांवर प्रेम होतं तर तिला शीनाचं असं अचानक सोडून जाण्याचं दुःख का नाही? तिने तिचा शोध लावण्याचा प्रयत्न का केला नाही? तर इंद्राणी याला फ्रीडम समजून तिचं लाईफ जगते. इंद्राणीचे फ्रेंड सांगतात की इंद्राणी खूप चलाक होती. ती कोणाला पण तिच्या जाळ्यात खेचून त्याकडून तिचं काम काढून घेत होती आणि खोटं बोलण्यात पटाईत होती. जर पीटरला सगळ्या गोष्टी माहिती होत्या तर इंद्राणीला खोटं बोलण्याची काय गरज होती की शीना आणि मिखेल तिचे बहीण भाऊ आहेत. एका पोलिसाला 2013 रायगडच्या जंगलात एक डेड बॉडी मिळाली तर पोलिसांनी ती तिथं गाडून दिली. श्यामवरने पण तीच लोकेशन सांगितली जिथं पोलीसवाल्यांना डेड बॉडी मिळाली होती. DNA टेस्टमध्ये पण हे प्रूव्ह झालं की डेड बॉडी शीनाचीच होती. पण इंद्राणीचे वकील याला चुकीचं ठरू बघत होते. जर शीना जिवंत असती तर तिचा पत्ता कधी ना कधी तर लागलाच असता. पण खरं तर हे आहे की ती जिवंत नाही आणि सगळ्या गोष्टी हे पॉइंट आऊट करतात की तिचा मर्डर इंद्राणीने केला असावा. इंद्राणी आता फ्री आहे आणि तिचं लाईफ फ्रीली जगते. या केसमधले सगळे लोक आपापली लाईफ जगताय. आता तुम्हाला पूर्ण स्टोरी माहिती आहे तर आता कमेंट करून तुम्ही सांगा की तुम्हाला काय वाटतं, कोण असेल मर्डरर? आणि हो मंडळी, हा व्हिडिओ आणि माझं एक्सप्लेनेशन आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकनला प्रेस करा म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल. भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.